दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा मंगळवारी संपन्न होतीये। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून लाखो भाविक देवदर्शनासाठी येत असतात। यात्रा काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात। यात्रेकरूंनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी रहदारी नियमन व वाहतुकीकरता जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। तर याकरता आम्ही एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे। त्यामध्ये पार्किंगची ठिकाणं आणि रहदारीचे मार्ग जे आहेत त्यामध्ये सांगितलेले आहेत। तर सर्वांनी त्या व्हिडिओ पाहावा। तसेच यामध्ये दुचाकी वाहनांकरता, चारचाकी वाहनांकरता, अवजड वाहनांकरता प्रवेश बंद कुठे आहे वगैरे त्या जाहीरनाम्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये डिटेल देण्यात आलेला आहे। या वेळी पार्किंग करता एकूण 34 पार्किंग्स आहेत। यामध्ये नवीन इनाम गायमुख केरली फाटाकडून येणाऱ्या वाहनांकरता विकसित करण्यात आलेले आहे। ते मंदिरापासून अगदी जवळच आहे। सर्व केरली फाटामार्गे येणाऱ्या भाविकांनी त्या पार्किंगचा लाभ घ्यावा। या बंदोबस्ताकरता वाहतूक नियोजन करिता एकूण 6 अधिकारी, 6 PI, 15 PSI, API, 200 पोलीस अंमलदार, 350 होमगार्ड वापरण्यात येणार आहेत। बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे।